जे मी बोलणार आहे तो प्रत्येक शब्द तुमच्या काळजाला नक्कीच भिडेल. कारण परफेक्ट कार्यक्रम जर कोणाचा झाला असेल तो म्हणजे शिक्षक भरतीमध्ये वाट पाहणाऱ्या उमेदवारांचा झालेला आहे. स्पीचलेस आहे, बोलायला शब्द राहिले नाहीयेत, कारण वाट लागली ते आशा चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या त्या उमेदवारांची, आणि त्याला ती नोकरी मिळाली नाही जो डिझर्व करत होता. कारण तुम्हाला तर माहितच आहे, आणि मला तीच या व्हिडिओतून तुमच्याकडून तुमचा काय मानस आहे तो मला गरजेचा आहे. त्याचबरोबर या व्हिडिओचा प्रत्येक शब्द तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा असं मी अजिबात म्हणणार नाही, पण पटलं तर मात्र नक्की लिहा आणि गुगल फॉर्म भरा. कारण थांबू नका, थांबला तर संपेल. शिक्षक म्हणून का झालो त्यापेक्षा मी शेळ्या मेंढ्या राखत बसलो असतो, भाजी विकत बसलो असतो, असा प्रश्न नक्कीच साध्या उमेदवाराला नक्की पडतो राव. सामान्य अभियोग्यता धारक आहे, त्याची काय अपेक्षा होती? फक्त त्याला रिकमेंडेशन तरी मिळावं, पण तेही मिळालं नाही. आणि हे फक्त आत्ता झालेलं नाहीये. टेट 2023 सांगत नाहीये, 17ची तर वाटच लागलीये. पण 2025 मध्ये सुद्धा तेच होणार आहे जर तुम्ही शांत फक्त बघत राहिला तर. सुरुवात करूया. नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2017 पार पडली. जवळपास इथे जमा झाली. टेट 2022-23 ती सुद्धा पार पडली. होती नव्हती उमेदवारांची आशा दुसऱ्या टप्प्यामध्ये तर लागेल ती धुळीस मिळाली आणि अक्षरशः स्वप्नांचा चुराडा झाला. बरेच नियम टेट 2022 परीक्षा झाल्यावरती लावण्यात आले, आणि विच इज व्हेरी पेनफुल. आणि हे सांगायला सुद्धा बोलायला सुद्धा खूप जड जात आहे, जड अंतकरण होतंय की मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, असं आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये ट्रेंड होता. तसंच शिक्षक भरतीमध्ये सुद्धा झाला. आणि असे उमेदवार एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, चारदा आणि काही तर पाचदा पुन्हा एकाच भरतीमध्ये नोकरीमध्ये त्यांना संधी मिळाली. बरं, त्या उमेदवारांनी त्या संधीचं सोनं तर केलं करावं, नाही केलं. परंतु त्यांचं तरी काय चुकलं? कारण त्यांना संधी वेगवेगळ्या परिपत्रकाने शालेय शिक्षण विभागाने दिली. फेब्रुवारी महिन्यामधील काही बुलेटिन, त्याचबरोबर 13-10चा GR, नवीन नवीन लागलेले नियम, उमेदवारांना माहिती नसताना काढलेले अध्यादेश, आणि त्याच्यामुळे उमेदवारांची फरफट अगदी पहिल्या टप्प्याचा पहिला राऊंड लागला तेव्हापासून सुरू होती. आणि आता त्याचा उच्चांक गाठला जेव्हा दुसऱ्या टप्प्याचा पहिला विदाउट इंटरव्ह्यूचा राऊंड आणि मुलाखतीचा राऊंड लागला. वरवर पाहता आपण पाहतोय की ही भरती बऱ्याच पदांची झालेली आहे. न्यूज आर्टिकल मध्ये हे बघा दिलेलं आहे की इतक्या मोठ्या पदांची इथं भरती झालेली आहे. आणि कॅल्क्युलेशन केलं, पहिला टप्पा विथ इंटरव्ह्यू राऊंड, विदाउट इंटरव्ह्यू राऊंड, कन्व्हर्जन राऊंड, कन्व्हर्टेड राऊंड उर्दू मीडियमचा, त्याचबरोबर दुसरा टप्पा विदाउट इंटरव्ह्यू राऊंड आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड, या सगळ्यांचं मिळून जवळपास 30 ते 32 हजाराचं कॅल्क्युलेशन होत आहे. परंतु मित्रांनो, ती तेवढी पदं तेवढे शिक्षकांना खरंच नोकरी लागली का? त्यातल्या 60% तर उमेदवारांना नोकरी लागली का? आणि ज्यांना खरंच नोकरीची गरज होती त्यांना तर लागली का? खूप मनाला वेदना होतात आहे जेव्हा उमेदवार फोन करून सांगतात की खूप आशा होती, मात्र आता सर्व संपलेलं आहे. वय वाढलं, लग्न झालं नाही, आणि शिक्षक भरतीचं सुद्धा काही झालं नाही, आणि आता प्रश्न पडतो जगावं की मरावं. शिक्षक भरतीतले मित्रांनो वेगवेगळे नियम आहेत. त्याच्यामध्ये वेळोवेळी काढलेले नियम असतील, नवीन काढलेले असतील, उमेदवारांना माहिती नसताना काढलेले असतील. याच्यामध्ये आता तुम्हाला जे कुठले माहित असतील ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच लिहा. तेवढ्या डीप मध्ये गेलं तर व्हिडिओ बराच मोठा होणार आहे, पण तेवढी मात्र खंत आहे. आज इतक्या हजार पदांची भरती शालेय शिक्षण विभागाने केली, म्हणून माननीय शिक्षण मंत्री सध्याचे असतील किंवा माजी शिक्षण मंत्री ते सुद्धा खूप ताठ मानेने सांगत असले तरी सुद्धा वास्तविकता खूप भीषण आहे मित्रांनो. पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास ज्यांनी जॉईनिंग केलेलं आहे त्यांचा आकडा 15,000 होता, आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा 4,800 विदाउट इंटरव्ह्यूची जेव्हा लिस्ट लागली त्याच्यामध्ये जवळपास
अजून 60% उमेदवार अब्सेंट होते आणि आता विथ इंटरव्ह्यूची लागलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जरी 8,000+ जागेसाठी जरी उमेदवारांचं सिलेक्शन झालं असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये अब्सेंटचं प्रमाण अजूनही तेवढंच असेल किंवा त्यापेक्षा जास्त असणार आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका उमेदवाराला 175 आहेत, 75 मार्क्स आहेत IBPS मध्ये, त्यात 2023 मध्ये. आणि त्या उमेदवाराने सुद्धा अगदी पुन्हा एकदा संधी घेतलेली आहे, ती म्हणजे 20%च्या संस्थेवरती. म्हणजे अशा किती गेल्या असतील, काय केलं असतील आणि याच्यामध्ये भरडले गेले जे खरंच डिझर्व करत होते नोकरीसाठी. याच्यामध्ये भरडले गेलेले आहेत जे खरंच पहिल्यापासून शिक्षक भरतीमध्ये पुन्हा पुन्हाची पाकळी म्हणून संघटनांना, नेत्यांना मदत करत होते पैशाच्या स्वरूपात किंवा श्रमाच्या स्वरूपात. आणि आज मात्र त्यांच्या हाती फक्त भोपळा आलेला आहे. आणि हे असंच जर चालू राहिलं तर मात्र येणाऱ्या काळामध्ये फक्त शिक्षक भरती, शालेय शिक्षण विभाग कशासाठी भरणा करतोय हे कळत नाहीये. बोलण्यासारखं खूप आहे. बोलायला गेलं तर अगदी 1-2 तासाचा व्हिडिओ होईल मित्रांनो. तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा, कारण बदल ही काळाची गरज फक्त राहिलेली नाहीये, तर ती तुमची आमची गरज आहे. आज आपण पाहतोय टेट 2025 मध्ये सुद्धा हजारो उमेदवारांनी नव्हे, लाखो उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत, ते सुद्धा आज लावून बसलेले आहेत. परंतु संचमान्यता, चुकीची संचमान्यता, समायोजन, अतिरिक्त शिक्षक याच्यामध्ये शालेय शिक्षण विभागाकडे सध्या 0 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मग त्या शिक्षकांचं भवितव्य काय? जागा क्रिएट होणार आहेत, जागा क्रिएट होतील, दॅट इज डिफरंट थिंग. परंतु सध्या काय, आज उमेदवारांची परीक्षा सुद्धा घेतलेली आहे आणि ज्या हक्काच्या उमेदवारांच्या जागा आहेत ना, टेट 2022-23 मधल्या, त्या कन्व्हर्जन राऊंड तो सुद्धा आता करतात की नाही याच्यावरती क्वेश्चन मार्क निर्माण झालेला आहे. कारण ह्या सर्वच जे काही झालेलं आहे तो म्हणजे टप्प्याटप्प्यामध्ये शिक्षक भरतीचा जो कार्यक्रम केलेला आहे उमेदवारांचा, ऍक्च्युली या टप्प्याटप्प्यामध्ये भरती करायलाच नको होती. ऍट अ टाइम जेव्हा 30,000 जागा होत्या, वेळोवेळी माझे शिक्षण मंत्री केसरकर सांगायचे की 30,000 शिक्षक भरती करण्यात येईल, 50,000 करण्यात येईल, 55,000 करण्यात येईल. परंतु जरी 30,000 तेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा झाला त्यावेळी जागा होत्या तेवढ्या ऍट अ टाइम दिल्या असत्या तर हा गोंधळ झालाच नसता. आज आपण पाहतो की तेच उमेदवार पुन्हा लागलेले आहेत आणि आज लावून बसलेल्या उमेदवारांच्या हाती मात्र आता दुर्दशा आलेली आहे. आणि लिटरली त्यांनी करावं काय हा त्यांच्या पुढे प्रश्न पडलेला आहे. व्ही प्लॅन वरती काम करायचं म्हटलं तर एवढं शिकून सुद्धा नंतर अगदी शेतावरती जाऊन काम करायचं किंवा साधं एखाद्या कंपनीमध्ये काम करायची सुद्धा लाज वाटते. आणि अशा कंडिशन मध्ये उमेदवार प्रचंड मानसिक त्रासातून जात आहेत. बोलायला जरी हे खूप सोपं असलं तरी सुद्धा शिक्षक भरतीतील अन्यायकारक नियम हे हे जर पुन्हा जर रिपीट होत राहिले ना, इट विल बी व्हेरी पेनफुल. म्हणजे हे लक्षात घ्या की कोणतीही भरती सर्वसेवेची असू दे, शालेय शिक्षण विभागाने जे काही आतापर्यंत भरती केलेली आहे त्याच्यामध्ये कोणतीही भरती घ्या, त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्टीचं भान ठेवलेलं नाहीये, ती म्हणजे वेटिंग लिस्ट. आणि तो खूप मोठा लॉस होतोय. आजही आपण पाहतोय विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड असेल किंवा आता विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये जेव्हा या जागा राहतील तेव्हा दुसरा जो कॅन्डिडेट आहे तिथं त्याला पहिला नाही आला, तेव्हा नाही वरच्या वर्गासाठी जॉईन झाला तर तिथं त्याला संधी मिळणं गरजेचं होतं. परंतु मित्रांनो हे काहीच होणार नाहीये, इतकं पेनफुल आहे. कारण वेटिंग लिस्ट नाहीये. बाकी जगाच्या पाठीवरची भरती अशी असते जिथं पहिल्यांदा परीक्षा घेतली जाते आणि नंतर जागेसाठी संघर्ष असतो. शिक्षक भरती आणि संघर्ष जशी काही नाळ जोडलेली आहे आणि त्याच्याशिवाय काहीच होत नाही हे सुद्धा खरं आहे. परंतु आता मात्र शालेय शिक्षण विभागाने घंटा कोणताही नेता असू देत, कोणीही असू देत, अभियोग्यताधारक असू देत, त्यांना सहकार्य करत नाहीत. यासाठी पूर्णतः हे बदल करणं मित्रांनो गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं याच्यावरती तुम्ही व्यक्त होणं तितकंच गरजेचं आहे. आज 1 ते 5 ला लागलेला उमेदवार जेव्हा 6 ते 8 साठी लागतो, नंतर तोच उमेदवार 9 ते 10 साठी लागतो आणि तोच उमेदवार 11 ते 12 साठी लागतो. त्याच्यातलाच एखादा उमेदवार उद्या डीएड च्या कॉलेजलाही लागतो. तुम्ही पहा की एखाद्या उमेदवाराला किती वेळा संधी द्यावी, ते पण एकाच परीक्षेवरती. सो प्रथमतः दिस शुड बी स्टॉप. एकच बिंदू, एकच भरती हे प्रथमतः राहिलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते थोडं कमेंट सेक्शन मध्ये लिहित चला. त्याचबरोबर अजून शिक्षक भरतीमध्ये वेटिंग लिस्ट हवी, जशी बाकीच्या सेक्टरमध्ये असते, बाकीच्या भरतीमध्ये असते, सरसेवा असे, एमपीएससी असो, युपीएससी असो, कोणती असो त्याच्यामध्ये असते, तसे शिक्षक भरतीमध्ये वेटिंग लिस्ट मस्ट आहे.
तरच बाकीच्यांना न्याय मिळणार आहे. आणि शिक्षक भरतीचे कोणतेही नियम असू देत, 55-60चा नियम असू देत, उद्या कोणतं नवीन आरक्षण असू दे, जुनं असू दे, काही असू दे, ते पहिल्यांदा क्लिअर करायला हवं. त्या त्यानंतर जसं की एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण पाहतोय की जरी परीक्षा ही मार्च मध्ये झाली होती, टेट 2022 मार्च एप्रिलमध्ये, 3 एप्रिल 2023 ला ती परीक्षा संपली होती आणि 22 मार्च पासून सुरू झाली होती. ते झाली असताना सुद्धा प्रोफेशनल म्हणजे समांतर आरक्षणची जी काही सर्टिफिकेट आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन आपण ते बोलूयात, किंवा त्याचे सर्टिफिकेट आहे, ती मात्र अटॅच करण्याची तारीख ही 30 सप्टेंबर 2023 देण्यात आली होती. त्यामुळे जेव्हा परीक्षा होते तेव्हा त्याला काही फुल स्टॉप दिला जात नाहीये. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशनची डेट मला असं वाटतं 12 फेब्रुवारी 2023 होती. म्हणजे ह्या ज्या डेट एक्सटेंड करून राहतात. आणि अजून एक सर्वात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं तुमच्या सर्वांचं लक्ष म्हणजे सेल्फ सर्टिफाय करण्याचं उमेदवारांना एकदा संधी दिली, जरा मुदत वाढवून दिली तर त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाते. हे काय चालू आहे? म्हणजे शिक्षक भरती म्हणजे जसं की खिरापत आहे, ती कुणालाही वाटली जाते. आणि बरं, कुणालाही वाटून ती कोणाला मिळते का? ती तोंडात यायच्या अगोदरच घास मात्र हिरावून घेतला जातोय. तो म्हणजे कॉमन रोस्टर असेल, त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने झालेलं नॉर्मलायझेशन असेल, IBPS पद्धतीचा परीक्षा पद्धतीचा घोळ असेल, आणि त्याच्यामुळे उमेदवारांचं झालेलं नुकसान असेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आतापर्यंत जे तुम्ही सहन केलेलं आहे आणि तुम्ही शिक्षक म्हणून B.Ed, TET, CTET 1, 2, त्याचबरोबर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, BPEd, MPEd, संगीत, कार्यानुभव, कला, क्रीडा, अशा बऱ्याच तुमच्या पदव्या आतापर्यंत झाल्या असतील. इव्हन MPhil आणि PhD एवढं सुद्धा, एवढं सगळं करून, एवढं सगळं शिक्षण घेऊन जर तुम्ही टेट 2025च्या भरतीची जर वाट पाहत असाल ना, तर मित्रांनो, आणि तुम्हाला जर वाटत असेल की याच्यामध्ये बदल हवा, तर आत्मपरीक्षण पहिल्यांदा करायला सुरुवात करा की याच्यामध्ये बदल कसा करायचा आहे. किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की होईल तेव्हा आपण पाहू, तर मात्र प्लीज तुम्ही बी प्लॅनचा विचार करा. याच्यावरती भरोशावरती बसू नका. बऱ्याच उमेदवारांची याच्यामध्ये वाट लागलेली आहे आणि तुमची तरी लागायला नको. मित्रांनो, शिक्षक भरतीतल्या नियमाबद्दल बोलायचंच काय, रातोरात नियम काढले त्याच्याबद्दल कधी मलाही तुम्ही ट्रोल केलं जातं. अर्थातच ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला ते मनापासून वाटणं साहजिक आहे. त्याच्याबद्दल काही न बोलता, परंतु आज तुम्ही मला दोष देताय, मी तुम्हाला दोष देते, तुम्ही तिसऱ्याला देताय, हे सगळं करण्यामध्ये नुकसान मात्र उमेदवारांचं होतंय. याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे आणि मुळावर घाला करणं गरजेचं आहे. आज 2025ची जरी भरती पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे माहित नाही, रिझल्ट कधी लागणार आहे माहित नाही. बघा, सर्वच आतापासून साधांतरी आहे आणि ह्या भरतीला पूर्ण व्हायला, सुरू व्हायला जवळपास 1 वर्ष लागणार आहे. कारण सध्या जागाच नाहीये. सध्या 15 मार्च 2024चा GR आहे, तो कोर्टामध्ये आहे. 9 जुलैला त्याच्यावरती सुनावणी आहे. ते झाल्यावरती सुद्धा येईल. आणि NEP आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्याच्यानुसार बालकाच्या शिक्षणाचा अधिकार RTE नुसार सुद्धा, आणि त्याच्यानुसार त्यांना वेळोवेळी शिक्षक पुरवणं ही सुद्धा शिक्षण विभागाची जबाबदारी आहे. पण शिक्षण विभाग चालढकल करते, कारण लाडक्या बहिणी ते ऑलरेडी डबघाईला आले. शिक्षक भरती ते कितीही पदांची करू शकतात, कोणतीही भरती ते करू शकतात, पण त्यांच्या हातात काहीच नाहीये. आणि याच्यामध्ये अजून एक दुसरं नुकसान होतंय, ते म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, ती तर किती वर्षानुवर्ष रखडलेली आहे. आता कुठं पोर्टल मार्फत होणार होती, परंतु आता त्याला सुद्धा खीळ बसलेली आहे. शिक्षण विभाग नव्हे, शालेय शिक्षण विभाग नव्हे, सरकार करतंय काय? या उमेदवारांच्या भावनांशी का खेळलं जातंय? बरं, एखादा नियम असेल तो सर्वांसाठी समान का नाहीये? त्याच्यामध्ये अजून एक खूप पेनफुल आहे, ते म्हणजे सध्या ही जी काही सिस्टम आहे. आता पहा, जे नॉर्मलायझेशन होणार आहे, कसं होणार आहे त्याच्यावरचं रॅन्डम तुम्हाला फक्त सांगितलं जातं. अदरवाईज कोणताही पुढचा पाठचा विचार केला जात नाही. आणि त्याच्यामुळे उमेदवारांचं भयंकर नुकसान झालेलं आहे. आणि इथून पुढे जर होऊ नये असं वाटत असेल तर मित्रांनो, पावसाळी अधिवेशन आंदोलनाची तयारी आपण करणार आहोत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन सुद्धा केलेला आहे, तो गुगल फॉर्म भरा तुम्ही आणि तुम्ही साथ द्या. आपण नक्कीच तुम्हाला हक्काची नोकरी मिळवून देण्याचा 100% प्रयत्न करू. मित्रांनो, आतापर्यंत जे 32,000 शिक्षकांची भरती झालेली आहे, ऍक्च्युअल आपण पाहू की जवळपास 17 ते 18,000 उमेदवार जेव्हा शिक्षक भरतीमध्ये लागले असतील, त्यांना विचारा संघर्ष किती मोठा आहे, कधीपासून ते लढत आहेत. अगदी कोर्ट कचऱ्या, इंग्लिश मिडियम, मराठी मिडियम,
नवनवीन रोज रोजचे मुद्दे आणि त्याच्यामध्ये अपियर सीटीटी बऱ्याच गोष्टी, न संपणाऱ्या गोष्टी, त्याचा इतिहास काढायला गेला तर रात्ररात्री चालणाऱ्या टेलिग्रामवरच्या मीटिंग्स, त्याच्यामधून झालेली आंदोलन. बरं तेवढं जर नसतं ना केलं तर आज काय मिळालं असतं ते तुमच्या मनाला विचारा. जरी तुम्ही या शिक्षक भरतीच्या या रेसमध्ये नवीन असाल तर मित्रांनो, इतिहास समजला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही इतिहास समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही इतिहास घडवू शकणार नाही, असं मला शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे. चला तर मित्रांनो, हे जर बदल घडवायचा असेल तर आपण पुन्हा एकदा एकत्र येऊया. पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे? टेट 2025 ठाम जाब आपण सरकारला विचारायला हवा. त्याचबरोबर जिल्हा न्याय भरतीला तुरंत विरोध करायलाच हवा. एवढं सगळं होत असताना शिक्षक भरती नक्की किती पदांची होणार आहे ते सुद्धा डिक्लेअर करा आणि वेटिंग लिस्ट डिक्लेअर करा. टप्प्याटप्प्यामध्ये शिक्षक भरती न घेता पहिल्यांदाच शिक्षक भरतीचा एकदा सुव्यवस्थित कार्यक्रम तुम्ही एक अजेंडा आम्हाला द्या. त्या पद्धतीने आम्ही जे उमेदवार आहोत, जवळपास 2,18,000 उमेदवारांनी मित्रांनो परीक्षा दिलेली आहे, त्यांचं काय आणि त्यांचं 2017च्या भरतीची वाट पाहणारे त्यांची वाटच लागत आहे. काहीच नाही मित्रांनो, जणू काही ती फक्त इतिहास जमा झालेली आहे. फक्त पोर्टलवरती तुम्हाला हा टॅब दिसेल, बाकी काहीच नाहीये. 2023च्या भरती आता संपली म्हणून डिक्लेअर करतील, कारण बाकीचे उमेदवार आहेत 25चे, तिथं त्यांना काही ना काही तोंडाला पाणी तर पुसायचं आहे, पानं पुसायची आहेत, असं आपल्या मराठीमध्ये म्हण आहे मित्रांनो. खूप भयंकर आहे. आज मला मेसेज करणारे, मला फोन करणारे, मला कमेंट सेक्शन मध्ये लिहिणारे, तुम्ही खूप हक्कानी आणि खूप पेनफुल हार्टने मला सांगत आहात की मॅडम, एवढ्या संस्थांना आलं होतं प्रिफरन्सेस, एवढ्या दिल्या, परंतु एकही संस्थाने साधं रिकमेंडेशन दिलं नाही. म्हणजे आपली इच्छा तर काय होती बघा, उद्या पैसे देऊन तरी होईल, दॅट इज डिफरंट थिंग. कसा होईल? आणि तुम्हालाही माहितीये की जेव्हा शालेय शिक्षण विभागाने एकाच 3 दिले होते तेव्हा संस्थाच्याला कोर्टात गेले, त्यांनी एका 10 घेतले, कारण त्यांना चॉईस हवी आहे. लास्ट टाइम शिक्षण विभागानं अगदी सांगितलं होतं की असं काही मल प्रॅक्टिसेस झाले तर शिक्षण अधिकाऱ्यांना कंप्लेंट करा. हे करून सुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही, हे सुद्धा खरी आहे पहिल्या टप्प्याच्या वेळेस. आता कुठले असे तीर मारले जाणार आहेत? सो जे होणार आहे ते होणारच आहे, त्याला आपण रोखू शकणार नाही. परंतु काही उमेदवारांची खंत तर पहा की मला साधी रिकमेंडेशन सुद्धा आलेलं नाहीये मित्रांनो. ते यायला हवं होतं, परंतु तेच उमेदवार रिपीट झाल्यामुळे ते पुन्हा आलेले आहेत. आणि त्यांचं जर काय चुकलं, त्यांना संधी दिली ती शालेय शिक्षण विभागानं, चुकीच्या पद्धतीने संधी दिली, त्यामुळे ते पुन्हा त्याच त्याच भोवऱ्यात पडत आहेत. आणि अजूनही तुम्हाला सर्वांना एक इशारा सांगते, हे फक्त इथपर्यंत संपलं नाही, 2025च्या भरतीमध्ये सुद्धा ते पुन्हा येतील. बघा, ऐकायला जरा थोडंसं हार्ड जाईल, पण ते तितकंच खरं आहे. चला, अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तुम्हाला काय वाटतं? मला फक्त कौल जनमानसांचा हवाय की तुम्हाला काय वाटतं की खरंच एवढी पदांची भरती झाली का, रिक्त पदे राहिली का, ते मात्र कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. आणि अर्थातच स्टे कनेक्टेड. शिक्षकांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी मला तुमची साथ हवी आहे. शिवनिटी फाउंडेशनच्या टीमला, आमच्या सर्व शिक्षक नेते आहेत त्यांना तुम्हा सर्वांची साथ हवी आहे. आणि मी एक अर्थ हाक देतोय की तुम्ही प्लीज आता मात्र थांबू नका. थोडी साथ द्या, थोडा आधार द्या, हात द्या. नक्कीच आपण लढू आणि जिंकू सुद्धा. जय हिंद, जय महाराष्ट्र.